नमस्कार. मी चिंतामणी सहस्रवते. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, मी आज बोलणार आहे ते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सांगली जिल्ह्यात तरी भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध महाआघाडी बनवायचे प्रयत्न सुरू आहेत. आणि या महाआघाडीमध्ये कदाचित महायुतीमध्ये असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजेच अजितदादांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही नेते त्या तालुक्यामध्ये या महाआघाडीमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाला कोणत्याही परिस्थितीत सांगली जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये यश मिळवून द्यायचं नाही अशा उद्देशानं या महाआघाडीची स्थापना करण्याच्या हालचाली सुरू आहेत. काही तालुक्यामध्ये या संदर्भात काही प्राथमिक बैठका झालेल्या आहेत. काही तालुक्यात मात्र अजून याची फारशी सुरुवात झालेली नाही. परंतु तरीही भारतीय जनता पक्षावरती नाराज असलेल्या महायुतीतल्या एका प्रमुख घटक पक्षातल्या नेत्यांचा या महाआघाडी स्थापन करण्यामध्ये पुढाकार म्हणता येईल किंवा मोठा वाटा असणार आहे. सांगली जिल्ह्यामध्ये प्रामुख्यानं आपल्याला माहित आहे की महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना होणार आहे. महायुतीमध्ये सांगली जिल्ह्यामध्ये मुख्यतः भारतीय जनता पक्ष आणि अजितदादांच्या नेतृत्वाखालचे राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन प्रमुख पक्ष आहेत. तुलनेनं खानापूर आटपाडीचा अपवाद वगळला किंवा सांगली आणि मिरजेचा थोडासा अपवाद वगळला तर एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेनेचा प्रभाव संपूर्ण जिल्ह्यामध्ये तसा मर्यादित स्वरूपात आहे असं आजपर्यंत तरी झालेलं आहे. आता माहीत नाही ह्या निवडणुकीमध्ये काही दिसून येतोय का तो. दुसऱ्या महाविकास आघाडीमध्ये प्रामुख्यानं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन प्रबळ पक्ष सांगली जिल्ह्यात आहेत. उभाठा शिवसेना जी आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना आहे, तिचाही प्रभाव सांगली जिल्ह्यामध्ये तुलनेनं मर्यादित स्वरूपात आहे. त्यामुळं साहजिकच सांगली जिल्ह्यामध्ये प्रामुख्यानं लढत ही भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांची विरोधात शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असाच सगळीकडे सामना होणार आहे. आता यापैकी जे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे नेते सहभागी झालेत काही महिन्यांपूर्वी विधानसभेच्या निवडणुकीनंतर काही दिवसातच ह्या हालचाली झाल्या आणि अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक जण सहभागी झाले. त्यामध्ये प्रामुख्यानं जत तालुक्यामधनं माजी आमदार विलासराव जगताप, त्यानंतर कवठे-महांकाळ तालुक्यामध्ये माजी मंत्री आणि माजी आमदार अजितराव घोरपडे सरकार, त्याच वेळेला शिराळा तालुक्यामधनं माजी आमदार माजी मंत्री शिवाजीराव नाईक आणि खानापूर आटपाडीमध्ये म्हणजे आटपाडी तालुक्यातनं माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख असे नेते या आघाडीत सहभागी झाले. याशिवाय पलूस तालुक्यामध्ये किंवा अन्यत्र ठिकाणी काही नेतेही या आघाडीमध्ये सहभागी झाले. त्याच वेळेला मिरजेतून इद्रिस नायकवडी माजी महापौर हे तर पूर्वीपासूनच राष्ट्रवादीमध्ये अजितदादांच्या होते आणि त्यांना अजितदादांनी राष्ट्रवादीच्या कोट्यातून त्यांना विधान परिषदेची सुद्धा संधी दिलेली आहे. ते आमदार म्हणून आता सध्या काम करत आहेत. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आता भारतीय जनता पक्षावरती एकूण जी त्या पक्षांमधली नाराजी आहे आणि विशेषतः जत तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती नाराजी वाढलेली आहे. त्याच वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भारतीय जनता पक्षाचे जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये जो सामना सुरू आहे गेली अनेक महिने आणि त्याच्यामध्ये पडळकरांनी काही दिवसापूर्वीच म्हणजे 1-2 दिवसापूर्वीच जयंत पाटील यांच्यावर ज्या पद्धतीची टीका केली त्यामुळं प्रचंड संतापाची लाट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे आणि त्या टीकेबद्दल अनेकांनी नाराजीही व्यक्त केली आहे. अगदी महायुतीतल्या सुद्धा काही घटक पक्षातल्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. त्यामुळं जयंत पाटील आणि त्यांचे सर्व समर्थक अतिशय सक्रिय झालेले आहेत. कोणत्याही परिस्थितीत भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मोठी आघाडी सांगली जिल्ह्यात उभी करायची
असा प्रयत्न सुरू आहे आणि त्याचं कारण आमदार गोपीचंद पडळकर यांची जी जयंत पाटलांच्यावरती टीका आहे हे ते एक प्रमुख कारण आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणचे अनेक नेते हे मूळचे भारतीय जनता पक्षात होते, ते नाराज झालेले आहेत आणि ते भारतीय जनता पक्षातनं बाहेर पडून अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी झाले. यामध्ये आणखी एक महत्त्वाचं नाव आहे ते म्हणजे तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघामध्ये संजय काका पाटील यांचं. माजी खासदार संजय काका पाटील हे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत, परंतु त्यांची इच्छा भारतीय जनता पक्षात जायची आहे हे सगळ्यांना ज्ञात आहे, परंतु त्यांना भारतीय जनता पक्षातही प्रवेश मिळालेला नाही. त्यामुळं ते अत्यंत नाराज आहेत आणि ते सुद्धा या आघाडीमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. खरं म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला त्यांचा या आत्ताची जी मी काही नावं घेतली त्यांच्यापैकी अनेकांशी त्यांचा मतभेद झालेला होता, अनेकांशी राजकीय संघर्ष पण झाला होता. अगदी माजी आमदार विलासराव जगताप यांच्याशी सुद्धा संजय काकांचा लोकसभा निवडणुकीच्या वेळेला संघर्ष झाला होता. विलासराव जगताप यांनी त्यांच्या उमेदवारीला त्यांना परत उमेदवारी देऊ नये भारतीय जनता पक्षानं अशी जाहीर मागणी केली ती आणि त्यांनी उघडपणे अपक्ष उमेदवार खासदार विशाल पाटील यांचा प्रचारही केलेला होता. परंतु आता गेल्या काही दिवसामध्ये पुन्हा एकदा विलासराव जगताप आणि संजय काका पाटील हे एकत्र आलेले आहेत असं दिसून येते आपल्याला. अजितराव घोरपडे आणि संजय काका पाटील यांचंही पूर्वी काही फार मोठं राजकीय सख्य होतं अशातला भाग नाही, परंतु ते सुद्धा पुन्हा एकत्र आलेले आहेत. आता प्रश्न असा आहे की शिराळा तालुक्यामध्ये काय नेमकं होणार, कारण माजी आमदार शिवाजीराव नाईक आणि माजी आमदार मानसिंगराव नाईक हे दोघं जण राष्ट्रवादी काँग्रेसचे वेगवेगळ्या दोन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. ते ह्या महाआघाडीमध्ये जी नव्यानं आघाडी सांगली जिल्ह्यात बनतीये त्याच्यामध्ये सहभागी होणार का, हा खरा प्रश्न आहे. कारण तिथं सत्यजित देशमुख भारतीय जनता पक्षाचे जे आमदार आहेत त्यांच्या नेतृत्वाखालच्या भारतीय जनता पक्षाबरोबर तिथं लढत आहे आणि शिवाजीराव नाईक आणि जर मानसिंगराव नाईक एकत्र आले तर तिथं त्यांच्याविरुद्धची लढाई भारतीय जनता पक्षाविरुद्धची शक्य आहे. परंतु जर ते स्वतंत्र लढले तर निश्चितच तिथं भारतीय जनता पक्षाचा म्हणजे सत्यजित देशमुख यांच्या नेतृत्वाखालच्या भारतीय जनता पक्षाचा फायदा होण्याची शक्यता आहे. वाळवे तालुक्यातही थोडासा प्रश्न असा आहे की तिथं जे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि प्रमुख नेते आहेत ते निशिकांतदादा पाटील माजी नगराध्यक्ष, ते त्यांचं आणि जयंत पाटलांचं अजिबात राजकीय सख्य नाही. एवढंच नव्हे तर त्यांनी जयंत पाटलांच्या विरुद्ध 2 वेळा इलेक्शन लढवलेली आहे, विधानसभेची निवडणूक लढवलेली आहे आणि भारतीय जनता पक्षाचे तिथले जिल्हाध्यक्ष जे आहेत सम्राट बाबा महाडिक आणि सांगली जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक हे सुद्धा या महाआघाडीमध्ये सहभागी होणं शक्य नाही. ते दोन्ही भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत, परंतु महाडिक बंधू आणि निशिकांतदादा पाटील हे एकत्र येणार का हा खरा तिथं सवाल आहे. सदाभाऊ खोत हे निशिकांतदादांच्या बरोबर येणार का रयत क्रांती संघटनेचे, तसं झालं तर त्या तालुक्यामध्ये मात्र जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध म्हणजे खुद्द जयंत पाटील यांच्या विरुद्ध एक मोठी आघाडी उभी राहू शकते आणि ती आघाडी अशी असेल की भारतीय जनता पक्ष, अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस, रयत काँग्रेस संघटना, क्रांती संघटना आणि पूर्वीपासून या आघाडीत सहभागी होणारे तिथले काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते, तशी तिथं वेगळ्या पद्धतीची आघाडी होऊ शकते. पण बाकीच्या जिल्ह्यामध्ये मात्र भारतीय जनता पक्षाविरुद्ध, स्पेशली भारतीय जनता पक्षाविरुद्ध वेगळी आघाडी करायचे प्रयत्न सुरू आहेत आणि मोठी टक्कर द्यायची तयारी चालू आहे. जत तालुक्यामध्ये सुद्धा काँग्रेस, अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस अशी व्यापक आघाडी बनवायचा प्रयत्न चालू आहे. जनसुराज्य पक्ष सुद्धा त्या आघाडीमध्ये घेण्याचा प्रयत्न आहे. तसं झालं तर जत तालुक्यात मोठी आघाडी तयार होऊ शकेल. तिथं 9 जागा आहेत जिल्हा परिषदेच्या, 18 जागा पंचायत समितीच्या आहेत, याशिवाय नगरपालिकेची मोठी निवडणूक आहे. खानापूर आटपाडीमध्ये नुकतंच जयंतराव पाटील यांनी दौरा केला. तिथं त्यांनी आमदार सुहास भैया बाबर आणि अमोल बाबर जिल्हा बँकेचे संचालक यांच्यावर चर्चा केली आणि त्यामध्ये असं दिसतंय की तिथं सुद्धा आमदार गोपीचंद पडळकर, जशी जत तालुक्यात गोपीचंद पडळकर यांच्यावर आघाडी होणार आहे तसेच तिथं सुद्धा गोपीचंद पडळकर, त्यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर आणि भारतीय जनता पक्ष यांच्या विरोधामध्ये एक व्यापक आघाडी सुरू होईल असं दिसतंय. तिथं मात्र एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेची
मदत घ्यायचा या नव्या महाआघाडीच्या नेत्यांचा प्रयत्न असणार आहे. पलूस कडेगाव तालुक्यामध्ये परिस्थिती अशी आहे की तिथं संग्रामसिंह देशमुख अतिशय नेटानं प्रयत्न करतायत. माजी आमदार पृथ्वीराज देशमुख हे सुद्धा प्रयत्न करतायत भारतीय जनता पक्षाचा तिथं विजय व्हावा म्हणून, परंतु त्या दोघांमध्येच फारशी काही सख्य राहिलेलं नाही. त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण झालेला आहे. शरद लाड क्रांती कारखान्याचे अध्यक्ष आणि आमदार अरुण लाड हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. त्यामुळे ते नेमकं काय करणार याबद्दल शंका आहे. विश्वजित कदम हे मात्र तिथं मोठी आघाडी बनवायचा प्रयत्न निश्चितपणे करणार आणि देशमुख बंधूंमधला जो वाद आहे किंवा देशमुखांच्या मध्ये जी थोडीशी दुरावा निर्माण झालेला आहे देशमुखांच्या गटामध्ये, त्याचा फायदा राजकीय घेण्याचा प्रयत्न विश्वजित कदम निश्चित करणार. कदाचित ते आत्ता या निवडणुकीत तरी शरद लाड यांच्याबरोबर आणि अरुण लाड यांच्याबरोबर जमवून घेतील अशी चिन्ह तिथं दिसत आहेत. सांगली आणि मिरजेमध्ये मात्र असं आहे की भारतीय जनता पक्ष खूप मजबूत स्थितीत आहे, परंतु मिरजेमध्ये मात्र मोइनुद्दीन बागवान माजी महापौर यांनी एक जी बैठक बोलवली ती मध्यंतरी, ती जरी मिरज पॅटर्न वगैरे चर्चा बरीच असली तरी ती सुद्धा एका व्यापक अर्थानं महाआघाडी बनवायकरताच मीटिंग होती. मोइनुद्दीन बागवान हे जयंत पाटील यांचे जवळचे निकटवर्तीय अनुयायी आहेत आणि ते सुद्धा अशा पद्धतीच्या खटपटीत आहेत की तिथं सुद्धा एक व्यापक स्वरूपाची आघाडी करावी, निदान मिरजेपुरती करावी. शक्य झालं तर सांगली आणि मिरजेतले काही कार्यकर्ते, काही नेते त्याच्यामध्ये सहभागी करून घ्यावेत. सांगलीमध्ये मात्र भारतीय जनता पक्षामध्ये पृथ्वीराज पाटील आहेत, आमदार सुधीरदादा गाडगीळ आहेत, जयश्री वहिनी पाटील आहेत. या सगळ्यांच्या विरुद्ध एक मोठी मोठ बांधणं तसं कठीण आहे, पण तसा प्रयत्न निश्चित होणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी जर म्हणजे शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रयत्न केला तर इथं मोठी भारतीय जनता पक्षाविरुद्ध दोन्ही सांगली आणि मिरजेमध्ये सुद्धा मोठी ताकद उभी राहू शकते. महापालिकेच्या निवडणुकीत सुद्धा ताकद उभी राहू शकते. तशीच ती मिरज तालुक्यामध्ये पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सुद्धा ताकद उभी राहू शकते. मिरज तालुक्यामध्ये 11 जागा आहेत जिल्हा परिषदेच्या, वाळवे तालुक्यात 11 जागा आहेत जिल्हा परिषदेत. त्यामुळे फार मोठा तिथं जर यश मिळालं या महाआघाडीला, नव्या महाआघाडीला, जी महायुतीतनं सुद्धा काही पक्ष त्यात सहभागी होण्याची शक्यता आहे या महाआघाडीला, तर जिल्हा परिषदेच्या सत्तेमध्ये फार मोठा बदल होऊ शकतो. इथं भारतीय जनता पक्षाला जर धक्का दिला सांगली जिल्ह्यात तर निश्चितच त्याचे परिणाम राज्य पातळीपर्यंत जाणार आहेत. तो संदेश राज्य पातळीपर्यंत जाणार आहे. असा एकूण ही महाविकास आघाडी बनवणाऱ्यांचा मोठा होरा आहे आणि त्यासाठी प्रामुख्यानं जयंत पाटील यांनी पुढाकार घेतलाय. आमदार विश्वजित कदम काँग्रेस नेते आणि खासदार विशाल पाटील यांची त्यांना जर यात मोठी साथ मिळाली जयंत पाटलांना, ते एकत्र आतापर्यंत फारसे आलेले नाही आहेत. कारण लोकसभा निवडणुकीत सुद्धा जयंत पाटील हे यांची भूमिका याच्यावरती टीका यांनी केलेली होती, विश्वजित कदम आणि विशाल पाटीलने सुद्धा केली ती. त्यामुळे यावेळेला ते एकत्र येतात का जयंत पाटील आणि हे दोघं जण, ह्यावर इथं सुद्धा मोठं ह्या महाविकास आघाडीचं, नव्या महाआघाडीचं भवितव्य अवलंबून आहे. तासगाव कवठेमहांकाळमध्ये सुद्धा अजितराव घोरपडे सरकार हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत अजितदादांच्या, आणि संजय काका पाटील हे भारतीय जनता पक्षावर नाराज आहेत. त्यामुळे तिथं सुद्धा एक मोठी आघाडीला बळ मिळू शकतं. त्या तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्ष तिथं किती टक्कर देऊ शकतो ह्या नव्या महाआघाडीपुढं हे सांगता येत नाही आज तरी. पाहूया नेमकं काय होतं ते. परंतु अशी जर महाआघाडी स्थापन झाली केवळ भारतीय जनता पक्षाच्या विरोधात, महायुतीच्या विरोधात नव्हे, भारतीय जनता पक्षाच्या विरोधात अशी आघाडी स्थापन झाली तर सांगली जिल्ह्यामध्ये एक वेगळं राजकीय समीकरण तयार होणार आहे. आणि हे समीकरण आत्तापेक्षा एकदम वेगळं असेल. पूर्वी काँग्रेसच्या विरोधात सगळे एकत्र यायचे, तसं सांगली जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या विरोधात सगळे एकत्र यायचं असा हा प्रयत्न सुरू आहे. पाहूया नेमकं काय होतंय ते. लवकरच ह्या एकदा जिल्हा परिषदेचं जागांचं, गटाचं आणि गणाचं आरक्षण जाहीर झाल्यानंतर खरी याला गती येईल असं म्हणतात. पाहूया नेमकं काय होतंय ते. तसंच महापालिकेच्या निवडणुकीच्या बाबतीत सुद्धा आरक्षण जाहीर झाल्यानंतर खरी गती येईल. आमचं हे रागरंग.com ही जी यूट्यूब वाहिनी आहे ही आपण लाईक करा, शेअर करा आणि प्रामुख्यानं सबस्क्राईब करा. धन्यवाद.